मित्रहो, आयुर्वेदामध्ये असे अनेक औषधं आहेत की जे खूप बहुगुणी आहेत आणि एक रत्नांप्रमाणे त्यांचा उपयोग आहे आणि त्यांचं महत्व आहे। असाच एक बहुगुणी कल्प आपण आज बघणार आहोत। त्याचं नाव आहे आरोग्यवर्धिनी। त्याच्या नावातच त्याचा जो काही गुणधर्म आहे तो लपलेला आहे। आरोग्याचं वर्धन करणारा, आरोग्याची वृद्धी करणारा असा कल्प म्हणजे आरोग्यवर्धिनी। तर याचं जे कंपोजिशन आहे त्यामध्ये आपण बघितलं तर पारा आणि गंधकचं कॉम्बिनेशन आहे, त्यानंतर ताम्रभस्म आहे, लोहभस्म आहे, शिलाजीत आहे, गुकुळ आहे, त्रिफळा आहे, चित्रक आहे आणि कुटकी आहे आणि कडुनिंबाच्या पाल्याच्या रसाची याला भावना दिलेली आहे। तर या सगळ्या कॉम्बिनेशन मुळे हा जो कल्प आहे हा खूपच जबरदस्त आणि बहुगुणी बनलेला आहे। याची विशेषता अशी म्हटलेली आहे की हा सर्व कुष्ठरोग दूर करणारा आहे, म्हणजे त्वचारोग, सर्व त्वचारोगांना हा बरे करणारा आहे। पण पित्तज त्वचा विकारांमध्ये याचा खूप चांगला मला अनुभव आलेला आहे। तसं तर सर्व स्किन डिसीज मध्ये मी याला वापरतो आणि खूप चांगले रिझल्ट येतात। त्याचबरोबर ही पाचन आणि दीपन करणारा आहे। भूक लागत नसेल तर भूक वाढवतो। पाचन शरीरामध्ये साचलेले जे मलभाग असतात त्यांचं पाचन करतो, दोषांचं पाचन करतो, अन्नाचं पाचन करतो, मळाची शुद्धी करणारा आहे, म्हणजे आपल्या मलभागामध्ये काही दोष निर्माण झाले असेल तर त्याला शुद्ध करतो। पोट साफ करतो, कारण यामध्ये कुटकी आहे। कुटकी ही विरेचक सांगितलेली आहे। परत यामध्ये ताम्रभस्म आहे, ते लेखन करणार आहे, तर गाठींमध्ये पण याचा उपयोग होतो। परत हा कल्प हृदय सांगितलेला आहे, म्हणजे हृदयासाठी चांगला आहे, बल वाढवणारा आहे, चरबीचा नाश करणारा आहे, म्हणजे फॅट्स, ओबेसिटी, जे काही मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहे, डायबिटीज आहे, त्यामध्ये आपण वापरू शकतो। यामध्ये शिलाजीत पण आहे, अभ्रक पण आहे, म्हणून आपण डायबिटीज मध्ये पण वापरू शकतो। त्यानंतर हा भूक वाढवणार आहे, एखाद्याला भूक लागत नसेल तर भूक वाढवणार आहे, ताप आलेला असेल, तापानंतर बऱ्याच लोकांना कमजोरी जाणवते, दुर्बलता जाणवते, तर ते घालवणारा पण हा एक कल्प आहे। लिव्हर पासून, किडनी पासून, हार्ट पासून, ब्रेन पर्यंत वात विकारावर काम करणारा हा एक बहुगुणी कल्प आहे।